हॅलो, गुड मॉर्निंग. तर आरूने ट्रायपॉडला मोबाईल लावला आणि ती बाजूला सरकली. आता तिची शाळेत जायची वेळ झाली होती. सकाळ सकाळी तर इतकी घाई गडबड होते. आणि इकडे आज बटाट्याची भाजी बनवली. कच्चे बटाटे असतात ते कट केले आणि त्याची भाजी बनवली. तशीच भाजी मुलं खातात, म्हणजे आरूला ध्रुवला तर तशीच बटाट्याची भाजी आवडते. उकडलेल्या बटाट्याची अजिबात आवडत नाही. आणि फिंगर चिप्स ध्रुवाला खायचे होते म्हणून मी कट केलेले, परत तो नको म्हटला, त्यामुळे मी ते तसेच ठेवून दिले. आणि इकडे आरू सगळ्यात अगोदर घरातून बाहेर जाते, तर बाहेर म्हणजे शाळेला, तर हे सोडून येतात. तर तिला सोडायला गेलेली. त्यानंतर रात्री मटकी भिजत घातलेली आणि तिला खूप छान मोड आलेली. त्यानंतर आरूला शाळेतून घेऊन आले आणि आरू स्लॅपवर वाळत घातलेली खूप सारे कपडे होते ते आणले होते, तर ते आता मी घड्या करून ठेवते. त्यानंतर ध्रुवला पण शाळेतून घेऊन यायचं होतं, त्याला घेऊन आले. त्यानंतर जे सकाळी बटाटे होते उकडून ठेवलेले त्याचे फिंगर चिप्स बनवलेले खूप मस्त झालेले असं मुलं म्हणत होती. प्रत्येक वेळेस करते पण प्रत्येक वेळेस त्याची चव वेगवेगळीच लागते, पण आजची एकदम बेस्ट झालेले असे आरू आणि ध्रुव म्हणत होते. कारण एक दोन खाऊन गेलेले, त्यानंतर आता ते टी व्ही बघत बसले होते, तर मी तिथंच त्यांना खायला घेऊन गेले. त्यानंतर आज रात्रीच्या जेवणामध्ये मी मटकीची भाजी बनवते. तर इकडे लसूण आणि खोबरं याचं वाटण करून घेतलेलं, थोडासा एक कांदा पण टाकलेला, ते सर्व मिक्सरला वाटून घेतलं. आणि कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी ते वाटण सर्व टाकलं. मुले इथे छान मस्त खेळत होती, रोज खेळतात. ह्या टाईम पण हाच असतो, शाळेतून आल्यानंतर ध्रुव दोघे मिळून खेळतात. चहा वगैरे पिल्यानंतर इकडे मटकीची भाजी बनवून तयार होते, त्यासोबतच भाकरी पण झाली.